शुभ सकाळ सगळ्यांना. मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आता ना सकाळी सकाळी जरा कपडे धुवायला घेतलेले होते मी. तसं आता ब्लॉग शूट करण्याचा काही विचार नव्हता, पण म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता काही कपडे धुवायचे होते मला. तर याच्यामध्ये अपेक्षाचे काही शाळेचे कपडे होते, परत यांचे काही ड्रेस होते आणि सक्षमचेही होते. तर सगळे वाईट कपडे होते जे की मला धुवून घ्यायचे होते. रोज तर तसे मशीनलाच लावत असते मी कपडे, मात्र ते पांढरे कपडे असल्यामुळे अधूनमधून जरा हाताने धुवून घेतले की ते तेवढेच छान असे पांढरे शुभ्र राहतात. म्हणून सगळे वाईट कपडे ना हाताने मी धुवून घेतले. रोज कपडे मशीनलाच लावत असल्यामुळे हाताने काही रोज धुवायचं काम पडत नाही, पण जे कपडे हाताने धुवायचे आहे तेच धुण्यात येतात. म्हणून मग आता हे सगळे वाईट कपडेही धुवून घेतलेले होते. त्याचबरोबर काही पायदानही धुवायचे होते मला, तेही मी धुवून घेतलेले होते. आणि अधूनमधून हाताने छान कपडे वगैरे धुवून घेतले की अगदी थोडासा व्यायामही झाल्यासारखा वाटतो. आणि बरेच दिवस ना मागे मी म्हणजे हाताने कपडे धुण्यात नव्हते आले आणि खूप दिवसानंतर धुतलेले होते. तर माझ्या हातावर ना असे सालं निघाल्यासारखे झालेले होते. बहुतेक मला असं वाटत होतं की ते कपड्याच्या साबणीमुळे झालेले होते. म्हणजे बरेच दिवस ती साबण हाताला काही लागलेली नव्हती आणि त्या दिवशी मी कपडे धुतलेले होते. म्हणून बहुतेक त्या साबणीमुळेच ना माझ्या हाताला ती ॲलर्जी झाल्यासारखी झाली होती. म्हणून मग ना मी अधूनमधून हातानेही कपडे धुवत असते की एकदम आपली सवयही तुटायला नको आणि असा काही ॲलर्जीचाही त्रास वगैरे होऊ नये, म्हणून मग मी अधूनमधून ना हातानेही कपडे धुवत असते. आणि आता आंघोळ झाल्यानंतर मग स्वयंपाकाकरिता पाणी वगैरे मला घ्यायचं होतं, म्हणून आंघोळीच्याच आधी सगळे गुंड वगैरे घासायला घेतलेले होते. तर त्यामध्ये असलेलं थोडं पाणी ना जगमध्ये काढून ठेवलेलं होतं मी आणि त्यानंतर सगळे गुंड वगैरे घासून घेतले. आणि आज ना भरपूर अशी पिवळ्या रंगाची छान लिलीची फुलं निघालेली होती आणि खूप छान दिसत होती सगळी फुलं. आणि खरंच बघून अगदी प्रसन्न वाटत होतं. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं. तर चला आता आंघोळ वगैरे झालेली होती आणि त्यानंतर मग मी पाणी वगैरे पण घेऊन घेतलेलं होतं, कारण आता स्वयंपाकही करून घ्यायचा होता. आणि अगदी स्वयंपाकामध्ये रोज काय करायचं हा अगदी आपल्या गृहिणींसाठी ठरलेला प्रश्न असतो. कारण घरात भाजीचं असलं तरी आपल्याला त्यापैकी कुठली भाजी करायची हा प्रश्न असतो आणि घरात जर कुठल्याच भाजीचं नसेल तर मग त्याहीपेक्षा मोठा प्रश्न असतो. तर चला मी एकीकडे कुकर लावून घेतला आणि तव्यावर काही शेंगदाणे मी भाजायला घेतलेले आहे, कारण त्याचा कूट करून घ्यायचा होता मला. आणि भाजीत आज मला टोंडऱ्यांची भाजी करून घ्यायची होती, म्हणून टोंडरे चिरून ना भाजीला फोडणी घातलेली होती आणि त्यातही थोडा दाण्याचा कूट टाकायचा होता मला. तर तो मी टाकून घेतला आणि बाकीचा जो कूट होता तो सगळा मी या डब्यामध्ये भरून ना मग फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण नेहमीच भाज्यांमध्ये वगैरे लागत असतो दाण्याचा कूट, म्हणून मग तो थोडा जास्तच मी बनवून घेतलेला होता. तर माझा सगळा स्वयंपाक सुरू होता आणि इकडे अपेक्षाला मी सगळं देवघरनं रिकामं करायला सांगितलेलं होतं, कारण आज मला सगळं देवघर धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं होतं ते. त्याच्यामुळे मग मी अपेक्षाला ना ते मंदिरमधील सगळे देव वगैरे बाहेर काढायला सांगितलेले होते. आणि तोपर्यंत मग माझा सगळा स्वयंपाकही झालेला होता. तर स्वयंपाकाची सगळी भांडी वगैरे मग मी घासून घेतली, त्यानंतर ओटा वगैरेही सगळा आवरून घेतला आणि त्यानंतर मग आता मंदिर सगळं स्वच्छ करायला घेतलेलं होतं. तर त्याकरिता ना थोडं गरम पाणी घेतलेलं होतं मी आणि त्यामध्ये थोडा सर्फ घातलेला होता. तर त्याच्यानेच सगळं मंदिर मग मी ना छान घासून घेतलं होतं आणि ओल्या कपड्याने एकदा पुसून त्यानंतर मग कोरड्या कपड्याने ना पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं होतं ते. आणि हे गारेचं मंदिर असल्यामुळे ना जरा लवकरच खराब होत असतं, त्याच्यामुळे अधूनमधून लवकरच जरा स्वच्छ करायला घ्यावं लागतं, नाहीतर खूप जास्त खराब होऊन जातं ते. म्हणून मग मी ना जरा गरम पाण्यातच सगळा सर्फ टाकून सगळं स्वच्छ करत असते ते, म्हणजे त्याच्यावर काही डागं वगैरे पडलेले असेल किंवा तेलाचे वगैरे पडतातच, आपण दिवा वगैरे लावतो तर सगळे निघून जातात. तर बघा मंदिर छान असं स्वच्छ झालेलं आहे, अगदी क्लीन झालेलं होतं. आणि त्यानंतर मला आता देवघरातली जी काही सगळी भांडी होती, देव होते, तेही सगळे स्वच्छ करून घ्यायचे होते. आणि आता तसंही वटसावित्री आहे, तर म्हटलं चला त्याआधी सगळं मंदिर वगैरे छान स्वच्छ करून घेते, कारण मग कुठला सणाचा दिवस वगैरे म्हटला की आपल्या मागेही बरीचशी कामं असतात आणि मग त्या दिवशी या सगळ्या गोष्टी आपण एकाच दिवशी करतो म्हटलं तर त्यामध्येही बराच वेळ जातो. म्हणून म्हटलं चला आज सगळं मंदिरातले देव आणि जे काही सगळी भांडी वगैरे आहे ती सगळी स्वच्छ करून घेते. म्हणून आज ना जरा पूजा मी राहूच दिलेली होती, म्हटलं सगळं झाल्यानंतर मग आरामातच करते.
कारण बाकीची सगळी आता कामं झालेली होती, त्यामुळे त्या कामांकडे काही आता लक्ष द्यायची गरज नव्हती. म्हणून मग आता हे काम अगदी माझं निवांतपणे होणार होतं. त्याच्यामुळे मग ना सगळे कामं आधी करून घेतले आणि त्यानंतरच मग मी हे सगळं करायला घेतलेलं होतं. कारण आधी हे काम करायला घ्यायचं म्हटलं तर मग बाकीचेही कामं पडलेले असतात. स्वयंपाक असतो, नाश्ता वगैरे पण असतो. म्हणून मग लवकर करून सगळं ते आटपावं लागतं. म्हणून आज जरा निवांतच सगळे कामं करून मग हे सगळं करायला घेतलेलं होतं मी. तर देवाजवळील सगळी भांडी आणि सगळे देव वगैरे ना घासून घेतलेले होते आणि छान अगदी चमकले होते सगळे देव वगैरे पण, आणि देवाजवळची सगळी भांडी छान दिसत होती. त्यानंतर देवघरातील सगळी भांडी, देवांची वगैरे सगळी मांडणी मी देवघरामध्ये करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग पूजाही करून घेतली. तर छान असं देवघर वगैरे स्वच्छ झालेलं होतं. त्यानंतर सगळी भांडी मांडून सगळं पूजा वगैरे झालेली होती. त्याच्यामुळे देवघर एकदम छान असं चमकून राहिलेलं होतं आणि अगदी घरामध्येही छान असं प्रसन्न वाटत होतं. आज जरा नेहमीपेक्षा जरा आरामातच सगळी देवपूजा वगैरे झालेली होती आणि देवघर बघून खरंच खूप छान वाटत होतं. तर चला, असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर ज़रूर लाईक करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपले व्हिडिओज बघण्याकरिता चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.